प्रत्येकाचं एकच असतं की वजन नियंत्रित राहावं, तेल कमी खावं. तेलामध्ये खूप कोलेस्ट्रॉल असतं. म्हणून आजची आपली सोपी साधी रेसिपी आहे. याच्यामध्ये आपल्याला तेलाचा वापर होईल तेवढा कमी करायचा आहे. त्याच्यासाठी मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. बेसन छान चाळणीमध्ये चाळून घ्यायचं. व्यवस्थित गाठी वगैरे निघून जातात. थोडासा ओवा घेतलेला आहे. ओवा टाकून घ्यायचा. थोडंसं मिरची पावडर घ्यायची आहे आपल्याला. थोडंसं मीठ घ्यायचं आहे चवीनुसार आणि थोडीशी हळद घालायची आहे. छान ते सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. थोडंसं पाणी ॲड करायचं, मिक्स करून घ्यायचं ते. छान त्याच्यातल्या गाठी वगैरे झाल्या नाही पाहिजेत. छान फेटून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये एक अजून पदार्थ ॲड करायचा आपल्याला, मक्याचं पीठ घालायचं आहे. त्यानं थोडंसं छान क्रंची होतात. म्हणून मग आता हे सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं. आता आपण ब्रेड घेतलेले आहेत. 5-6 मी ब्रेड घेतलेले आहेत. तुम्हाला हवं तसं तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता. ब्रेड छान कट करून घ्यायचे, जसे आकाराचे हवे आहेत तसे तुम्हाला. आणि व्यवस्थित कट करून झाली की आपल्याला पुढची तयारी करायची आहे. बटाटे घेतले आहेत 3-4, शिजून घेतलेले आहेत. किसणीने किसून किंवा हाताने मॅश करून पण तुम्ही ट्राय करू शकता. थोडीशी हळद घातलेली आहे मी. थोडंसं मिरची पावडर आहे चवीनुसार. तुम्ही जसं तिखट खाता तसं. थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार. थोडासा कांदा ॲड करायचा आहे आपल्याला. कांदा तुम्ही वाटलंच तर जास्त ॲड करू शकता. मी एक घेतलेला आहे छोट्या आकाराचा, बारीक कट करून घ्यायचा कांदा. थोडीशी कोथिंबीर घालायची. त्याला हाताने सगळं एकजीव करून घ्यायचं. व्यवस्थित मिश्रण झालं पाहिजे आपलं. आणि एकदा सगळं हाताने एकजीव करून घेतलं की त्याचा छान मस्तपैकी गोळा होतो. आता हा गोळा आपला रेडी आहे. आता मी ब्रेड पण कट करून घेतलेले आहेत. ते एक आपल्याला व्यवस्थित हाताने प्रेस करून घ्यायचे. त्याच्यामध्ये भरून घ्यायचं सारण जे आपण बनवलेलं आहे बटाट्याचं ते. कांदा वगैरे मी कच्चा घातलेला आहे. थोडं टेस्ट छान लागते त्यानं. आणि मग सगळे एक करून सगळे बटाटे बघा आता मी छान सगळं भरून घेतलेलं आहे. बटाट्याची चटणीच म्हणता येईल त्याला. आता आजच्या रेसिपीचा ट्विस्ट म्हणजे आज आपण तव्यावर पॅटीस बनवणार आहोत. तुम्ही पहिली वेळेस पाहत असताल. तुम्ही पण नक्की ट्राय करा. तुम्हाला कसं वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करा. कुठून पाहताय सांगा. आणि मस्त आता त्याच्यावर आपल्याला पॅटीस टाकून घ्यायची आहेत. आणि एक पॅटीस टाकत राहायची तव्यावर आणि सगळीकडून व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला ते. शॅडो फ्राय म्हणता येईल, तेलात वगैरे जास्त नाही. पूर्ण डीप फ्राय नाही करायचे आपल्याला, शॅडो फ्राय करायचे पॅटीस. आता मी पूर्ण व्यवस्थित त्याला पलटी करून घेतलेलं आहे. परत त्याला थोडंसं ब्रशच्या साहाय्याने तेल लावलेलं आहे. दोन्ही साईडनं पॅटीस छान भाजून झालेले आहेत. आता मी थोडंसं त्याला उभं करून ठेवणार आहे, म्हणजे सगळ्या साईडनं छान भाजलं पाहिजे. कच्चं वगैरे नाही लागलं पाहिजे. आणि हे हेल्दी आहे. ह्याच्यात जास्त आपण तेलाचा वापर वगैरे केलेला नाही. जास्तीत जास्त 3-4 चमचे तेल आपलं यूज झालेलं असेल ह्याच्यामध्ये. आणि अशी आपली आजची रेसिपी आहे. कशी वाटली नक्की कमेंट करा. आवडली तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.